उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेंद्र शॉपवाल्याला पिस्तूल आणि चॉपरचा धाक दाखवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पिस्तूलमधील मॅगझिन खाली पडल्यानं फायर झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या टोळीनं त्यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची तयारी केली होती. मात्र हिललाईन पोलिसांना या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. युवराज पवार उर्फ लोहार, राहुल गायकवाड, वासुदेव फकीरा, कल्पेश बाविस्कर आणि अजय पिल्ले असं या दरोडेखोरांचं नाव आहे. या दरोडेखोरांना उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल, जिवंत काडतुसं, वायर, मिरची पूड आणि चॉपर पोलिसांनी हस्तगत केले. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ठाणे, पुणे, भिवंडी, कल्याण या विविध शहरांच्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर 27 प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय यातील काही गुन्हेगार हे फरार होते. या सगळ्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता 3 ऑगस्टपर्यंत सगळ्यांनाच पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 28 तारखेला रात्र 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल, त्यांना मॅगझिन, जिवंत काडतूस, हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे, नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड, वायर, रस्सी असे साहित्य मिळून आले. सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले. त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या 2 आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे. सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण 27 गुन्हे ठाणे, पुणे, भिवंडी, कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे.